मी खरं गेली 10 वर्षापासून निर्मल वारीचं काम करतोय. त्यामुळं स्वच्छता करणारे कर्मचारी जे आहेत, त्यांच्या ज्या काय व्यथा आहेत, ते कशा पद्धतीने काम करतात, हे मी प्रत्यक्षात त्यांच्यावर काम केल्यामुळे मला ते सगळं माहिती आहे. कुठेतरी त्यांचं ऋण व्यक्त करता यावं, या उद्देशाने तळेगाव शहरामध्ये सगळ्या नागरिकांना, आमचे सगळे नगरसेवक असतील, यांनी आज त्यांचं संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचं स्वागत आणि त्यांचे सत्कार केले. कशा पद्धतीने कुठे कुठे ठिकाणी सकाळी भरपूर ठिकाणी यांचा सत्कार करण्यात आला किंवा यांचं स्वागत करण्यात आलं, कशा प्रकारे हा संपूर्ण नियोजन करण्यात आलं? आम्ही आमचे जे नगरसेवक आहेत, आमच्या तळेगावमध्ये 14 प्रभाग आहेत. त्या 14 प्रभागामध्ये 2-2 नगर 28 नगरसेवक आणि स्वीकृत असे 3 नगरसेवक, एकूण 31 नगरसेवकांनी आपापल्या भागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास 10 ते 15 ठिकाणी त्या भागातील नागरिकांना बरोबर घेऊन सगळ्या स्वच्छता दूतांचं स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला. आता सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल होते, फुल नको पगार द्या, आणि या संदर्भात आम्ही जे स्वच्छता दूत आहेत त्यांच्यासोबत बोलणं केलं असता त्यांचं असं म्हणणं की मागील 2 महिन्यापासून आमचा पगार झालेला नाहीये, आमचं SIPF आमचं कट होत नाही किंवा त्याबद्दल त्यांना काही माहिती नाहीये. तर यावरती आपण काय करणार आहात? खरं तर 2च महिने झाले आम्ही या ठिकाणी हा पदभार स्वीकारलेला आहे. महिनाभर तर आमचा सत्कार वगैरे याच्यामध्ये गेला आणि आमचे जे स्वच्छता दूत आहेत, तर त्यांनी देखील आमच्या कानावरती ह्या काही गोष्टी घालायला हव्या होत्या. पण त्या काय आज परवा दिवशी जेव्हा त्यांनी आंदोलन केलं काल, त्यावेळेस माझ्या पण कानावरती आलं आणि त्यांना मी कालच त्या बाबतीतल्या सूचना दिल्या की मंगळवारी, आजचा सोमवारचा कार्यक्रम झाला की मंगळवारी कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेऊन आपण समोर जे काय ते बसून तुमचे जे काही प्रश्न असतील 100% मार्गी लावत असताना आम्ही तुमच्याबरोबर 100% तुमच्या पाठीशी उभे आहोत. तर खरं तर अनेक मागील अनेक वर्षापासून हा प्रकार चाललेला आहे, निदर्शनात आलेला आहे. संबंधित आपण काय कारवाई करणार आहात? आम्ही उद्या त्याला बोलून घेऊ, त्याचे काय अडचणी आहेत ते पहिल्या जाणून घेऊ. जर तो समजा चुकत असेल तर त्याला आम्ही ब्लॅकलिस्ट करून टाकू. माझं अनुभव आहे ना, इतका छान कार्यक्रम झाला हा पहिल्यांदा. तर मग असाच हा कार्यक्रम असाच पुढे चालावा ही माझी सर्वांना विनंती. समजलं नाही की तुम्ही कसरतले, ते स्वतः म्हणतात की आम्ही कसरतले तुम्ही चांगले, हे आम्हाला की आमची विनंती आहे, ते आम्हाला की आमचं बघायचं हे असं कामाचं करून करते. पण इतक्या वर्ष झालं आम्ही काम करतो, पण असं आम्हाला कधी आमचा सन्मान कुणी केला नाही आणि कुणी आम्हाला आत्ता दिला नाही की तुम्ही असं काम करता किंवा तुमचं आम्ही असं करू किंवा तसं करू, असं कधीही घडलं नाही. एवढ्या वर्षात फर्स्ट टाइम आम्हाला हा असा दिवस सोन्याचा उगवल्यासारखा असा वाटतो आजचा दिवस. आणि हे सगळं हा सगळा कार्यक्रम झाला आमच्या ताई खळदेताई, दादा दाभाडे आणि प्रत्येक मान्यवर शेळके दादा आणि सगळ्या मान्यवरांच्या हस्ते हा असा कार्यक्रम राबवला. ह्याच्याबद्दल मला धन्यवाद वाटतो आणि त्यांची खूप खूप ऋणी आहे आणि आभारी आहे त्यांची की दरवर्षी मला वाटतं ह्यांनी हा असाच कार्यक्रम राबवावा आणि आमच्या पाठीमागं सगळ्या जणांनी हे असाच पाठिंबा देऊन आम्हाला सहकार्य करावी ही एवढी आमची विनंती. आता भाषण संपवते. जय महाराष्ट्र.